खदान पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्याकडून एकूण 3 दुचाकी वाहन हस्तगत करून सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर व सिंधी कॅम्प येथील काही वाहन चालकांच्या दुचाकी वाहन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून त्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। सदर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी तपासाला गती देऊन आरोपी योगेश सुभाष भोंडे वय 35 वर्ष राहणार महात्मा फुले खदान यास अटक करून त्याच्याकडून 3 दुचाकी हस्तगत करून सुमारे 1 लाखांचा ऐवज जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, पोलीस अंमलदार विजय चव्हाण, पोलीस अंमलदार संजय वानखडे, मनोज डुकरे, विवेक सोनटक्के, नितीन मगर यांनी केली आहे। हद्दीमधून बऱ्याचशा मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले होते। त्यानुसार आम्ही आमची पोलिसांची पथक कार्यान्वित केले असून एक संशयित इसम, त्याचं नाव आहे नितीन सुभाष सेंडे, वय 35 वर्ष, राहणार महात्मा फुले नगर, याचा आम्ही ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल मिळाली। त्यानंतर सखोल चौकशी केली असता आमच्याच पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे, ज्यामध्ये हा संशयित इसम CCTVमध्ये मोटरसायकल चोरी करताना मिळून आला। त्यानुसार त्याला पोलीस स्टेशन खदानकडून विचार घेण्यात आला आणि त्याच्याकडून 3 मोटरसायकल आजपर्यंत हस्तगत करण्यात आलेले आहे। अभी उसके साथ और भी रहने की संभावना है, उसके लिए हमारी तफ्तीश चालू है। आता ही मोटरसायकलच्या वेगवेगळ्या किंमत आहे। 1 लाखाचा मुद्देमाल आहे 3 मोटरसायकल। ओके, थँक्यू।